रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते 1 वाजेपर्यंत शांती पर्व या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. सदर चर्चासत्र रोटरी सेंटर ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 19 नौपाडा विष्णुनगर ठाणे येथे आयोजित केलं आहे. 23 फेब्रुवारी रोजी या दिवशी शिकागो येथे रोटरीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्याचं औचित्य साधून हे शांती पर्व चर्चासत्र होत असून या चर्चासत्रात रोटरीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले स्कॉलर्स तसेच विविध संरक्षण क्षेत्रातील व शासकीय आस्थापनांमधील मान्यवर आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेला रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता, माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चांदवरकर, रोटरीचे माजी अध्यक्ष राजेश परांजपे, रोटरीच्या जिल्हा संचालका स्मृती गुलवाडी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, पल्लवी फौजदार, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, पल्लवी फौजदार, जिल्हा सचिव संतोष भिडे, क्लब सेक्रेटरी अमोल नाले इत्यादी उपस्थित होते. रोटरी क्लबचे बऱ्याच देशांबरोबर शांती पर्वचे कार्यक्रम होत असतात. भारतातील रोटेरियन तसेच पाश्चात्य देशातील समाजसेवी प्रभूती एकत्र येऊन विदेशातील 9 पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. दरवर्षी 130 उमेदवार निवडले जातात. त्याचा सर्व शैक्षणिक खर्च रोटरीच्या माध्यमातून केला जातोय. 2002 पासून सुरू झालेल्या उपक्रमाचा 1800 उमेदवारांनी लाभ घेतला असून सुमारे 50 जण भारतातील आहेत. येत्या 15 मे पर्यंत ऑनलाईन प्रवेश घेता येणार असून इच्छुकांनी रोटरी क्लबशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. 23 फेब को रोटरी क्लब थाने पीस सेमिनार अरेंज कर रहे हैं हम लोग यहाँ पे. जो पीस स्कॉलर्स हम लोग बाहर भेजते हैं 130 पीस स्कॉलर्स एवरी ईयर. तो इस सेमिनार के जरिए हम उनको ये समझाएंगे कि पीस प्रोग्राम, रोटरी का पीस प्रोग्राम क्या है. हमारा ये अपील है कि आपके माध्यम से, मीडिया के माध्यम से आप ये कन्वे करें कि लोग यहाँ पे जो एलिजिबल लोग हैं वो ये इस सेमिनार को अटेंड करें. और ये जो एप्लीकेशन होता है उसके लिए एक रोटरी क्लब लगता है, तो रोटरी क्लब उनके एरिया में है, उनको कॉन्टैक्ट कर सकते हैं बाद में. लेकिन इस प्रोग्राम को समझने के लिए पीस क्या है, रोटरी का पीस प्रोग्राम क्या है, वो 23 फेब को मॉर्निंग 9 बजे ये रोटरी सेंटर में प्रोग्राम है. आपके माध्यम से गुजारिश है कि वो अटेंड करें. 23 फेब्रुवारी हा रोटरीमध्ये इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग किंवा वर्ल्ड अंडरस्टँडिंग डे म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी रोटरी इंटरनॅशनलची पहिली मीटिंग 1905 झाली होती. त्यामुळे त्या अनुषंगाने हा साजरा केला जातो. हे औचित्य साधून आम्ही हा शांती पर्व म्हणजे सेमिनार ऑन पीस ठेवलेला आहे आणि ठाणे नॉर्थनी हा कार्यक्रम आयोजलेला आहे. सकाळी 8:30 ते 12:30पर्यंत हा कार्यक्रम इथे रोटरी सेंटर TMC स्कूल नंबर 19 विष्णुनगर येथे होणार आहे. आणि त्यासाठी आम्ही रोटरीचेही काही स्कॉलर्स जे जाऊन आले या प्रोग्राममध्ये, म्हणजे पीस फेलोशिप ज्याला आम्ही म्हणतो, त्यांना आपण आमंत्रित केलं आहे. तसेच कम्युनिटीमधले म्हणजे जसे गुड गव्हर्नन्समध्ये काम केलेले लोक, आर्मीमध्ये काम केलेले लोक, जर्नलिस्ट किंवा डॉक्टर राहुल जोशी जे म्युझिक थ्रू पीस करतात, हां, तर उल्का नातू, असे या स्पीकर्सना आम्ही बोलवलेलं आहे. आणि याच्यासाठी आता ॲप्लिकेशन्स खुले आहेत. फेब्रुवारी 1 तारीखपासून ते मे 15पर्यंत या स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन्स ऑनलाईन खुले आहेत. जर कोणाला जास्त माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावे. कारण ह्या कार्यक्रमासाठी एक रोटरी क्लब लागतो. त्यामुळे जर जनरल पब्लिकमधून कोणाला अप्लाय करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या परिसरातले रोटरी क्लब्स किंवा त्यांच्या ओळखीतले किंवा तुमच्या थ्रू रोटेरियन्सच्या थ्रू हे कॅन्डिडेट्स आमच्यापर्यंत पोचवा. कारण हा प्रोग्राम फ्री आहे. इट इज फुल्ली फंडेड बाय रोटरी फाउंडेशन. आणि मी असं सांगू इच्छिते की एका स्कॉलर मागे, म्हणजे जर मास्टर्ससाठी कोर्स असेल तर त्याच्यामागे $1,00,000 खर्च केला जातो. म्हणजे 1.5 वर्षाचा हा कोर्स असतो आणि सर्टिफिकेटसाठी साधारण $12,000 हा खर्च केला जातो. आणि त्याचा वयोगट आहे एक 25 ते 45च्या वयोगटातले लोक, महिला किंवा पुरुष अप्लाय करू शकतात. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बिल वसुलीचा 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेमध्ये 18 कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात 9,603 नळजोडण्या खंडित केल्या असून 411 मोटार पंप जप्त केले आहेत. तसेच 547 पंप रूम सील करण्यात आलेले आहेत. तर 9,923 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. महापालिकेची पाणी बिलं रक्कम सुमारे 225 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिलं रक्कम ही 148 कोटी रुपये इतकी आहे. एकूण बिलांच्या रकमेपैकी आत्तापर्यंत 106 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचं देखील पवार यांनी सांगितलं आहे. शिवाजी महाराज नसते तर आज मी तुमच्याशी जी मराठी बोलतो आहे त्या भाषेमध्ये व्यक्त होत आहे त्या भाषेला आधारच राहिला नसता. आपल्या राज्याची भाषा ही मराठी नाही आहे. मुघलांनी किंवा ज्यांनी ज्यांनी आपल्या चाली केल्या त्या सगळ्यांची भाषा ही आपली भाषा झाली होती आणि त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांनी पहिला मराठीचा शब्दकोश काढला आणि तिथून यात मराठी भाषेच्या सगळ्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळे सुरुवातीला मी शिवरायांचं यासाठी पुण्यस्मरण करतो की ज्यांच्यामुळे मी तुमच्याशी मराठीमध्ये बोललो आहे. मी नेहमी शिवाजी महाराजांचं स्मरण केलं की आपल्याला त्यांचा सगळा पराक्रम आठवतो, रायगड आठवतो, सह्याद्री आठवतो, मराठी आठवतो आणि आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या भूभागावरती आपल्या सगळ्यांच्या संस्कारावरती किंवा आपल्या सगळ्यांच्या जगण्या मरण्यावरती जो मोठा संस्कार आहे तो शिवरायांचा संस्कार आहे. आणि हा संस्कार जगभर सांगता येईल. केवळ महाराष्ट्रात नाहीत, केवळ भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये आपण अभिमानाने असं सांगू शकतो की जगाला सर्वोत्तम राजा हा आमचा मराठी राजा होता. त्यामुळेच मी नेहमी असं म्हणतो की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचे 8वावे स्मित, शिवरायांना आठवतात जैसे झऱ्याचे शुभ जलकण, अवतीभोवतीचे वातावरण डोळे, पाणीदार घनदाट होया, नाक बाणेदार कोरीव दाढी, खनवटीचा धार, रुबाब जळू कर्तृत्वाचा, स्मरणात सुद्धा लाभेल असा राजबिंडा स्वामी मिळावा. हे शिवभाग्य महाराष्ट्राचे श्रेष्ठ मायाळू, संयमी, अक्रूर, विश्वासू, स्वाभिमानी राजा असे शिवाजींचे मला नेहमी कौतुक करावंसं वाटतं. फार कमी लोकांना हे माहीत आहे, पण जगातल्या सर्व इतिहास संशोधकांना जेव्हा अभ्यास केला की जगातला सर्वोत्तम राजा कुठला तर शिवाजी महाराज हा जगातला सर्वोत्तम राजा आहे. आणि हा सर्वोत्तम राजा का 100 कारणांनी अनेकांनी आणि हा राजा सर्वोत्तम का याची कारणं अनेकांनी दिलेली आहे. नमस्कार आणि जय महाराष्ट्र, जय शिवाजी. शिवजयंतीच्या या अत्यंत सुंदर अशा मुहूर्तावर, अभिमानास्पद वाटाव्या अशा मुहूर्तावर तुमच्याशी संवाद साधताना मला खूप बरं वाटतं आहे. या माध्यमाच्या निमित्तानं आज शिवरायांविषयी बोलायला मिळतं याचा एक आनंद मी सुरुवातीला व्यक्त करतो. एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून जी एक माझी धारणा आहे ती धारणा खूप महत्त्वाची अशी आहे की जर का शिवाजी महाराज नसते तर आज मी तुमच्याशी जे मराठीमध्ये बोलतो आहे, या भाषेमध्ये व्यक्त होतो आहे, या भाषेला आधारच राहिला नसता. ज्या आमदानीमध्ये शिवाजी महाराजांनी राज्य केलं त्यावेळी त्यांच्या लक्षातही आलं की आपल्या राज्याची भाषा ही मराठी नाही आहे. मुघलांनी किंवा
ज्यांनी ज्यांनी आपल्यावर चाली केल्या त्या सगळ्या परकीयांची भाषा ही आपली भाषा झाली होती आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी पहिला मराठीचा शब्दकोश काढला आणि तिथून ह्या मराठी भाषेच्या सगळ्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी शिवरायांचं यासाठी पुण्यस्मरण करतो की त्यांच्यामुळे मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलतो आहे, व्यक्त होतो आहे. असं मी नेहमी सतत म्हणत असतो की जयाच्या अलौकिक बुद्धी कृपेने मुलुख हा मराठी उभा स्वाभिमाने, अशा थोर शिवबास स्मरता कधीही किती धन्य वाटे तनाने मनाने. मला नेहमी शिवाजी महाराजांचं स्मरण केलं की आपल्याला त्याचा सगळा पराक्रम तर आठवतोच, पण रायगड आठवतो, सह्याद्री आठवतो, मराठी सगळा मावळ प्रांत आठवतो आणि आपल्या लक्षात येतं की या सगळ्या भूभागावर आपल्या सगळ्यांच्या संस्कारावर किंवा आपल्या सगळ्यांच्या जगण्या मरण्यावर जो मोठा संस्कार आहे तो शिवरायांचा संस्कार आहे. आणि हा संस्कार असा आहे की जो स्वाभिमानानं तुम्हाला सगळ्या जगभर सांगता येईल, केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, तर पूर्ण जगामध्ये आपण अभिमानानं असं सांगू शकतो की जगातला सर्वोत्तम राजा हा आमचा मराठी राजा होता. त्याच्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे स्मित, शिवरायांना आठवता सद्गदित वाटे सान थोरा, शिवरायांचे उमदेपण जैसे झऱ्याचे शुभ्र जलकण, अवतीभोवतीचे वातावरण उचंबळे एकाएकी, भव्यसे भाल डोळे पाणीदार, घनदाट भुवया नाक बाणीदार, कोरीव दाढी हनवटीची धार, रुबाब जणू कर्तृत्वाचा, पहावा साठवावा डोळ्यात भरावा, स्मरणात सुद्धा लाभे विसावा, असा राजबिंडा स्वामी मिळावा, हे शिवभाग्य महाराष्ट्राचे. सहिष्णू मायाळू संयमी ज्ञानी, निसंशयी निष्कपटी निराभिमानी, अक्रूर विश्वासू स्वाभिमानी, बहुलक्षणी राजा, असं शिवाजीचं वर्णन मला नेहमी करावं असं वाटतं. फार कमी लोकांना हे माहीत आहे किंवा कदाचित सगळ्यांना माहीत असेल, पण जगातल्या सर्व इतिहास संशोधकांनी जेव्हा असा अभ्यास केला की जगातला सर्वोत्तम राजा कुठला, तर त्यांचं सगळ्यांचं एकमत या बाबतीत झालं की शिवाजी महाराज हा जगातला सर्वोत्तम राजा आहे. आणि हा सर्वोत्तम राजा का, तर त्याची 100 कारणं अनेकांनी दिलेली आहेत. राष्ट्राचे नवनिर्माण असे ही पराक्रमाची शर्थ, निर्भय लोका बनवून आणला स्वातंत्र्याला अर्थ, वैभव साम्राज्याचे चढता हसू लागल्या सीमा, प्रतिभेचे वरदान घेऊन आला होता शिवबा. प्रतिभा नावाची गोष्ट ही फार कमी राजांकडे असते. राजे असतात ते आपला मुलूक वाढवत जातात, लढाया करत जातात, पराक्रम दाखवत जातात, पण हा पराक्रम करताना एक वेगळी प्रतिभा लागते. जी प्रतिभा शिवरायांकडे होती ती कुठली प्रतिभा होती, तर माणसं ओळखण्याची प्रतिभा ज्याला म्हणतो. शिवरायांनी अशी माणसं हेरली होती किंवा मिळवली होती की त्याच्याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे की काय विलक्षण नजर असेल त्यांची की एका नजरेत ते माणसाला ओळखायचे आणि त्याला आपल्या गटामध्ये सामील करायचे, आपल्या सैन्यामध्ये सामील करायचे. जसं त्यांची नजर खूप सुंदर होती किंवा देखणी होती, तसं गरिबांसाठी आपल्याला काय करता येईल, या सगळ्या लढाया करताना ज्या शेताचं नुकसान होतं, ज्या सगळ्या घरांचं नुकसान होतं, त्यांना काय करता येईल. तर जगातला पहिला जखमी दरबार नावाची संकल्पना शिवरायांच्या शिवराज्यामध्ये होती की जेव्हा जेव्हा लढाई संपायची त्यावेळी जखमी झालेले सगळे जे योद्धे असायचे, सगळे जे सैनिक असायचे, त्या सैनिकांच्या त्यांना जखमाप्रमाणे किंवा त्यांना झालेली जी जखम असेल किंवा त्यांची जे काय अवयव समजा एखादा गेलास तर त्याप्रमाणे भरपाई करण्याचं जे तंत्र आहे किंवा जी योजना आहे ती शिवरायांनी अंमलात आणली होती. हे फार कमी लोकांना माहिती आहे. तसंच कुठल्याही पद्धतीची जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था ही शिवराय मानत नसत. याचं कारण त्यांना माहिती आहे की सगळा 18 पगड जो माणूस आहे महाराष्ट्रातला, हा प्रत्येक माणूस हा स्वराज्यासाठी उपयोगी आहे. त्याच्यामुळे तो अमुक आहे, तो तमुक आहे असं शिवरायांच्या मनात कधीच आलं नाही.
त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या सैन्यामध्ये न्हावी समाजाचं काम करणारा पण माणूस होता, शेतकरीचं समाजाचा माणूस होता, त्यांचा टकमकटोक करणारा रायनाखा महार होता किंवा क्षत्रिय सगळे होते. गडकरी हे सगळे CKP मंडळी ही सुद्धा त्यांच्यात होती आणि काही ब्राह्मण मंडळींना सुद्धा त्यांनी आपल्या राज्यामध्ये सामील करून घेतलं होतं. तर अशा पद्धतीची एक विजन ज्याला म्हणतो, नजर, ही शिवरायांकडे होती. त्याच्यामुळे त्यांच्या सैन्याचा प्रमुख हा मुसलमान माणूस असायचा. कधीही त्यांनी हिंदू मुसलमानाचा भेद केला नाही, कारण त्यांच्या दृष्टीत स्वराज्य म्हणजे स्वराज्य आणि त्याच्यासाठी लढणारा प्रत्येक माणूस हा मराठाच आहे असं त्यांच्या मनामध्ये होतं. मला हे मुद्दाम या निमित्तानं सांगावंसं वाटतं की नेहमी इतक्या मोठ्या रयतेच्या राजाचं वर्णन गोब्राह्मण प्रतिपालक असं करतात, तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटतं की शिवाजी महाराज एवढा छोटा माणूस होता की तो फक्त गायी आणि ब्राह्मण यांचंच रक्षण करायचा. तो खरं तर सगळ्यांचंच रक्षण करायचा. खरं तर रयतेचा राजा, कुणब्यांचा राजा असं शिवाजीचं जे वर्णन आहे ते खरं वर्णन आहे. कारण तो शेतकऱ्यांमधल्या सगळ्या दुःखाचा इतका विचार करत होता, शेतकऱ्यांच्या बायकांवर होणाऱ्या अन्यायाचा इतका विचार करत होता की त्याला इतकं मर्यादित कधी आपण करू नये असं मला वाटतं. आणि ज्यामुळे जे असं करतात ते शिवाजीला छोटं करण्याचा प्रयत्न करतात असंच मला वाटतं. इतका मोठा राजा, इतकं त्याचं साम्राज्य, इतका त्याचा सर्वत्र वावर आणि इतकं त्याची सगळ्यांना सामावून घेणारी सर्वव्यापी नजर, त्याला तुम्ही इतकं छोटं नाही करू शकत. तर मला नेहमी असं वाटतं की शिवरायांच्या अशा पद्धतीनं विचार व्हायला पाहिजे. गोविंद पानसरेंचं एक पुस्तक आहे, शिवाजी कसा होता, आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक इंग्रजी संशोधकांनी शिवाजीबद्दल लिहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याशी त्याचं भांडण होतं किंवा ज्यांच्याबरोबर तो लढला त्या मुसलमान सरदारांचं सुद्धा शिवाजीबद्दलचं जे मत आहे ते आपण ऐकलं तर आपल्याला आश्चर्याने तोंडात बोटं आपण घालू. कारण एका ठिकाणी अफजल खान म्हणाला की इतका असा उमदा शत्रू मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो की लढलो तर कोणाशी, मी शिवबाशी लढलो, अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे. काही इंग्रजी लोक असं म्हणतात की आमच्याकडे जर का शिवाजी असता तर आम्ही जगावर राज्य केलं असतं, इतका तो थोर माणूस होता. म्हणजे हे जे सगळं मोठेपण आहे हे मोठेपण इतर सगळ्या लोकांना समजलं आणि आपल्याला ते समजलं किंवा आपण ते मान्य करत नाही किंवा आपल्याला माहीत नाही असं आपण म्हणू शकतो. तो कर्तृत्वाने अफाट मोठा होता, तो कर्तृत्वाने अफाट मोठा होता, तो बुद्धीनेही तेज तल्लखच होता, तो विचारानेही आधुनिक नवीन होता, तो विश्वामधला सर्वोत्तम राजा होता, तो विश्वामधला सर्वोत्तम राजा होता. जय शिवाजी, जय महाराष्ट्र. नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये शीतयुद्ध सुरू झालं आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये कटाक्षाचे राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या सोमवारीच म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खारखरळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे. बालेकिल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर आता शहरभर झळकू लागल्याने शिवसेनेमध्ये आता शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहराची ओळख आहे. शिवसेनेतील फुटीर नंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाण्याचे दावेदार असल्याचं दाखवून दिलं होतं. याच बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान केली होती. त्यावर शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. त्यानंतर नाईक यांनी आणखीन एक विधान केलं होतं. ठाणे हे आपल्या सर्वांचं असल्याचे सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असं विधान नाईक यांनी ठाण्यातील मागी गणेशोत्सवादरम्यान केलं होतं. या विधानाचीही बरीच चर्चा झाली होती. नाईक यांच्या विधानानंतर भाजपाविरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. असं असतानाच नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमादरम्यान मी कधीही दरबारी राजकारण केलं नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. या निमित्ताने शिंदे यांनी नाईक यांना टोला लगावल्याची चर्चा शहरात रंगली आहे. एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये कटाक्षाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. असं असतानाच गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबाराची तारीख जाहीर करून केलेल्या बॅनरबाजीनंतर आता नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातला आहे. पहिल्या काही दिवसात या चित्रपटाने मोठी कमाई करत नवा रेकॉर्डही बनवला आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक जण हा भावुक होताना दिसून येतोय. हा चित्रपट नागरिकांना पाहता यावा यासाठी युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या वतीने काल आयनॉक्स कोरम मॉल ठाणे येथे प्रभागातील नागरिकांसाठी छावा चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता. शिवसेना युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने यावेळी शिवसेनेचे कोपरी पाचपाकडी विधानसभा समन्वयक, वागळे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर, दिग्दर्शक विजू माने, या चित्रपटात अभिनय केलेले सिने अभिनेते संतोष जुवेकर, चित्रपटाचे प्रशिक्षक प्रणय शाखा प्रमुख निखिल बुळजुडे व इतर मान्यवर कलाकार, शिवसैनिक, युवा सैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच छावा हा चित्रपट सर्वांना बघता यावा म्हणून सरकारच्या वतीने हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा या मागणीकरिता युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने युवा सेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व मुंबई ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना छावा हा चित्रपट टॅक्स फ्री करावा यासाठी भेटून निवेदन दिलं आहे. यावेळी शिंदे यांनी या मागणीमध्ये विशेष लक्ष घालून सदर चित्रपट हा टॅक्स फ्री करण्यात येईल असं आश्वासन देखील दिलं आहे. छत्रपती संभाजी महाराज की खरं तर मी युवा सेनेचे आभार मानेल आणि यज्ञेश भोईर यांच्या संकल्पना यांच्या डोक्यात आली का हा चित्रपट आपण या ठिकाणी आज नागरिकांना, युवा सैनिकांना दाखवावा. तर आणि आज त्या चित्रपटात काम करणारे कलाकार संतोष जुवेकर आहे, त्यांनी प्रशिक्षण दिला ते प्रणय आहे आणि आमचे विजू माने आहेत. हे सगळ्यांचा मी आभार मानेल की त्यांनी उपस्थिती दाखवली. आणि खरं तर हा चित्रपट संभाजी महाराजांचा खरा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून उजळलेला आहे. त्यामुळे तो चित्रपट प्रत्येक नागरिकांनी, ज्यांना हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसांनी, मराठी माणसांनी, आपल्या मराठी राजांनी आपल्यासाठी काय केलं आहे, त्यांनी काय सोसलं आहे हे सुद्धा पाहण्याची गरज आहे. आणि भविष्यात युवा पिढीला ते माहिती असावी. त्यांची गाथा, जी शौर्य गाथा आहे ती युवा पिढीसमोरसुद्धा यावी. कारण युवा पिढीलाही माहिती असणं अपेक्षित आहे का आपल्या पूर्वजांनी, आपल्या राजांनी या हिंदुस्थानासाठी, या हिंदूंसाठी काय केलं. आणि आज छत्रपती संभाजीराजे, शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे, परंतु संभाजी राजांचा सुद्धा त्यांनी कट्टर हिंदुत्व म्हणून जे जपण्याचं काम केलं आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं ते आज या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. अरे अर्थात आकर्षित होतं, ही चांगलीच गोष्ट आहे, त्यांना सांगण्याची काही गरजच नाही आहे, कारण उत्तम गोष्ट करत आहेत ते. आणि चित्रपट प्रदर्शित झाला आहे 14 तारखेला आणि त्याला मिळणारा भरघोस प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा, यामुळे आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटतं. केलेल्या कष्टाचं चीज होतं. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे, त्यांचं बलिदान जे आहे, त्यांची शौर्यगाथा जी आहे ती आज प्रत्येकासमोर येते. खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्यगाथा, त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे. आणि यज्ञेशचे मी खरंच आभार मानतो की आज कोणी शो इथे अरेंज केलेला आहे, आयोजित केला आहे आणि एक फ्री शो. छत्रपती संभाजी महाराज की जय. हा जो चित्रपट जो प्रदर्शित झाला आहे, हा चित्रपट प्रत्येक मुलांपर्यंत पोचावा यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून मी हा मोफत शो आज आयोजित केला आहे. आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आज निवेदनसुद्धा दिलेलं आहे की हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा, जेणेकरून सगळ्यांना हा चित्रपट पाहता येईल.